श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार. वेलकम टू सौ मावशी व्लॉग्स. हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? सो वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज आहे सेकंड सोमवार, म्हणजे दुसरा सोमवार आहे आज श्रावण सोमवारमधला. सो माऊ देखील आज व्यवस्थित छानपैकी उठलेली आहे आणि तिचं चाललेलं आहे नाश्ता है ना माऊ? से हाय हाय. सो चला आता फटाफट आवरूया. फ्रेश तर झालेलो आहे आपण. फ्रेशचं झालं आता फटाफट जेवण करूया. माऊला स्कूलला पण जायचं आहे, तिला स्कूलला घेऊन जाऊया फटाफट तिच्या स्कूलच्या टायमिंगवरती. तोपर्यंत तिचं फटाफट आता जेवण करून घेते, मग बोलूयात. 1 hour later. सो चला आपलं जेवण तर रेडी झालेलं आहे. आता फक्त स्वीट डिश बाकी आहे. स्वीट डिश करायची, पण ती आपण जरा माऊला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर करूया. सो आता माऊची तयारी चालू आहे स्कूलला जायची. सो चला फटाफट तयारी करूया, जाऊया स्कूलला आहे ना माऊ. आणि आज माऊची फर्स्ट युनिट टेस्ट आहे, इंग्लिशचा पेपर. सगळा अभ्यास झाला आहे ना माऊली? हां, छान पेपर लिहायचा. ओके, छान पेपर लिहायचा. ओके, ऑल दी बेस्ट. Later. हे गाईस, सो चला फायनली रेडी झालेली आहे मी. दिसते का मी? सो चला फायनल रेडी झालेली आहे. आता जाऊयात स्कूलला, माऊला स्कूलला घेऊन जाऊयात. झालं सो नाही, नंतरून आम्ही जाणार आहोत. मग माऊ आल्यानंतर आपण जाणार आहोत मंदिरात. सो चला जाऊया फटाफट. तयारी तर झालेली आहे. आता जाऊया फटाफट स्कूलला माऊला सोडायला. बाय 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 माऊ, बाय. चला आपण पोहोचलोय स्कूलमध्ये. चला बाय बाय, जावा. चला आत्ताच माऊला जसं सोडलेलं आहे आणि घेतलेलं आहे हार आणि फुलं आणि बेल घेतलेलं आहे. सो जाऊया फटाफट घरी. आता पहिलं तर सगळं अजून पसारा पण थोडंसं आहे, तो पसारा आवरूया. पसारा आवरून मग स्वीट डिश बनवायला घेऊया. आणि नंतर मग माऊला सुटायला जरा टाईम आहे. सो माऊ सुटल्यानंतरच बहुतेक जाऊ मंदिरात. सो चला. A few moments later. सुरुवात करूया. आणि आजची स्पेशल म्हणजे सेकंड सोमवार स्पेशल स्वीट डिश मी बनवते, गाजरचा हलवा. सो किती जणांना आवडतं नक्की सांगा. आणि सो आता मी हे सो इथे छानपैकी मी गाजर खिसून घेतलेलं आहे. आता हे ड्रायफ्रूट्स, वेलची हे सगळं मी त्यात टाकणार आहे. इथे तेल टाकूया आणि ड्रायफ्रूट्स पहिले फ्राय करून घेऊया तेलामध्ये. आणि नंतरून चांगले थोडेसे भाजून लालसर थोडी हलकं नंतर काढून घेऊया. आणि नंतरून त्याच्यात थोडंसं परत एकदा तेल टाकून गाजर जो खीस होता तो त्यात टाकूया. छानपैकी फ्राय करूया. फ्राय केल्यानंतर थोडंसं तो नरम थोडासा होईल हलकासा. सो ते सगळं झाल्यानंतर व्यवस्थित पुसून तो टाकून थोडंसं दूध टाकायचं त्याच्यात. जरा दूध टाकूया. अर्धा ग्लास तरी दूध टाकलेलं आहे, दुधामुळे अजून छान जरा टेस्ट येते. आणि साखर त्याच्यानंतरून टाकलेली आहे. साखर मी इकडे 6 चमचे टाकलेली आहे. जसं आपल्याला गोड वाटेल पाहिजे असेल तसं आपण ॲड करू शकता. त्यानंतर वेलची टाकलेली आहे वरून. असं आणि मस्त सुगंध असा छान आलेला आहे गाजरच्या हलव्याला. आणि हे सगळं आता थोडंसं बॉईल होईस्तोवर मग नंतरून मी लास्टला असे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे. सो फायनली हा आपला गाजरचा हलवा जो आहे तो रेडी झालेला आहे चटकीपटमध्ये. जास्त वेळ पण नाही लागला. फटाफट आपण भजी आणि थोडीशी पापड वगैरे आहे ते फ्राय करून घेऊया. आणि नंतरून मग फ्राय करून झाले की मग सगळं आवरूया किचनमधला पसारा. आणि नंतर मग माऊला, मला वाटतं माऊला पहिलं घेऊन येते, मग नंतर मंदिरात जाते. सो पहिलं माऊला. गाईस फायनली सो चला सर्व काम देखील झालेले आहे, जेवण देखील. आणि आता आपण जाऊयात पहिलं माऊला आणायला. माऊला आणायला जाऊन मग डायरेक्ट तसंच आपण जाऊया मंदिरात. सो चला आता फटाफट आपण जाऊया.
माऊची स्कूल सुटायचं टायमिंग झालं आहे. सो फटाफट जाऊया आपण मंदिरात, मग माऊला आणून. बाय बाय. हाफ आवर लेटर. सो चला, आम्ही माऊला आणलेलं आहे. माऊला आता स्कूलवर ना. पेपर कसा गेला ते सांगा ते. नक्की की दरवाजातून आला खिडकीतून गेला? हा, असं नाही ना, व्यवस्थित दरवाजातून आला आणि दरवाजातूनच गेला ना. हा बर. सो चला, पळू नको माऊ. सो चला जाऊया आता फटाफट. आपलं राखीला सांगितलंय हे करायला, ताट घेऊन यायला माझं. मी तिच्याकडेच ठेवलं ॲक्च्युली. माऊचं स्कूलचं टायमिंग झालं होतं त्यामुळे मग तिच्याकडे ठेवती. आता येताना घेऊन ये. मग आम्ही तसंच मंदिरात जाऊ. काय लेट कसं येणार? मग तू रडत बसतो ना लेट आला की. नेहमी कशाला रडत बसेल खरी? आणि तू हे काय अवतार करतेस? स्कूलमध्ये जाताना किती छान असतेस आणि हा घरी येताना हे असलं घाणेरडासारखा अवतार. कसला फॅन? F for fan. ओके. मग घरी पण फॅन असतो, त्याच्याने नाही उडत काय पण. चला चला जाऊया फटाफट. चला आता लेटर. गाईस, त्याला फायनली आम्ही निघालेलो आहोत देवदर्शनाला. पहिलं तर म्हटलं राखी येईल. राखी बसली होती घरात टाइमपास करत आवरत. मग तेव्हा शेवटी मलाच जावं लागलं वर. तोपर्यंत माऊचा आवरून पण घेतलं, माऊला तयार केलं आणि माऊला माता आणला आणि तर ताट घेऊन आम्ही निघालो मंदिरात. चला जाऊया फटाफट. पडत नाही म्हणजे मला. थँक्यू. नाही सो चला, थोडंसंच राहिले आता. येईल आता. माऊ केळ्याचं पान पाहिलं तर म्हणून केळ्याचं पान घेतलेलं आहे. ना माऊला छानसं गुलाब भेटलेलं आहे. माऊ काय आहे ते? नाही, इंग्लिशमध्ये काय बोलतात? व्हेरी गुड. आणि त्याचं सॉन्ग येतं तुला? बोल. अरे वा, गुड गर्ल. हर हर बोलते नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय। $15 minutes later. दर्शन झालंय. राखी बोलून मोकळे झालेली आहे. मला जे बोलायचं होतं ते. मॉनिट चला गाडी येते त्या साईडून एका साईडून चाल. गपचूप घरी जायचं. आमचं दर्शन छानपैकी झालेलं आहे आणि आता आम्ही छानपैकी घरी चाललो आहे. असा दिवस नक्की उजडेल त्या दिवशी माऊ स्टार्ट टू एंड पर्यंत पूर्ण ब्लॉग करेल है ना माऊ? करशील ना? कारण की कालच ती काहीतरी खेळणी का काहीतरी करत होती तर तेव्हाच ना तिने काय केलं मोबाईलचं हे ऑन केलं व्हिडिओ आणि हॅलो काय सो चला आता जेवूया आता आपण हे करूया आता आपण ते करूया. हां सो हे असं एक दिवस नक्की उजडेल जेव्हा माऊ माझी स्वतःहून ब्लॉग स्टार्ट पण करेल आणि स्टार्ट टू एंड पर्यंत राहील है ना माऊ? हा माऊ चिमण्यांना बघते. चिवचिव चिमणी चिमणीमध्ये फर्स्ट प्राइज भेटलेला ना तुला है ना? झालं सुरेचं. लवकर काम करू मी आणते कपस मी आणतो कार्य मी आणते गवत मी आणते दर आपल्याला छान कापस काराने गवत कसून देऊ गवताच्या कराने कार्याला साखरी करून दोराने शिव आतमध्ये छान पिल्लांना ठेव पिल्ले काय करतील ताऱ्याशी करतील दाना खात पाणी पित गवताच्या चला छानपैकी आमचं होतं आमच्या माऊला स्कूलमधून या पोएमसाठी छानपैकी. सो चला हे बघा केळ्याच्या पाण्याची अवस्था बघा काय झाली आणि याचं केळ्याच्या पाण्याची अवस्था अर्धी राखीने केली आणि अर्धी माऊने केली. मी आत्ता पान हातात घेतलंय ते ताट होतं मगाशी म्हणून. तर चला छान वाटतंय मस्तपैकी. सेकंड सोमवार पण मस्तपैकी छान झाला. पूजा वगैरे पण छान झाली मस्त एकदम. गर्दी पण नव्हती. इवन आज आम्ही गेलेलो तर गर्दी नव्हती बिलकुल असतं. बोल 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 बोल. अभि राखी बोल रही थी चला आता आम्ही घरी पोहोचलोय. अजून काय राखी अजून काय बोलत होती? गर्मी लग रही है चला जाऊया आता घरी पोहोचलेलो आहे फायनली. आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. चला A few moments later. सो चला फाईन 7 वाजलेले आहेत. 7 वाजून गेलेले. सो चला आता करूया दिवाबत्ती आणि दाखवूया आपल्या बाप्पांना नैवेद्य देवांना. सो चला
शुभम करोति कल्याणम आरोग्यं धनसम्पदा शत्रबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते दिव्या दिव्या दीपकात कानी कुंडल मोतीहार दिव्या तेल कक्षाची वाट दिवा जळो मंदिरात दिवा लावला तुळशीपाशी उजेड पडला विष्णूपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी लक्ष्मी बस माझं घर तुला साजे घरातले इडापिडा बाहेर जाऊ दे लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना दंड आयुष्य सुख समाधान शांती लाभू दे गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा मोर्या निबाळताने तुझी सेवा कृपायदाने अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तुझगाल कोटी ज्या ज्या ठिकाणी मंदाय माझे ज्या ज्या ठिकाणी निद्रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दो झालेली आहे मस्तपैकी मी आता लेकरू कर पाया पडते याची पाव लेकरू खूप शिकन मोठा हो. सो चला छानपैकी आपली पूजा पण झालेली आहे मस्त बरं वाटतं. आता काय म्हणायचं आता आराम करायचा. पण उद्या माऊचा मॅथ्सचा पेपर आहे पण उद्या माऊचा मॅथ्सची पेपराची तयारी करायची. सो करायचं आता छान 3 hours later. सो चला फायनली तो टाईम झालेला आहे जेवायचा. खूप भूक लागलेली आहे ॲक्च्युली. सो चला आजचं श्रावण सोमवारचा सेकंड श्रावण सोमवारचा आजचं स्पेशल जेवण आहे गाजरचा हलवा, कोबी बटाट्याची भाजी, चपाती, कुरवडी, डाळ भात, भजी. चला या जेवायला फटाफट. आणि तुम्ही जेवलात की नाही नक्की जेवा आणि छान राहा मस्त राहा. सो हे जेवण झाल्यानंतर आपला नेहमीचा फेवरेट शो आपला चालू होणार आहे तो म्हणजे आपला मराठी बिग बॉस. तुम्ही पण बघताय ना. सो आम्ही पण एन्जॉय करणार आहोत. सो लवकरात लवकर आपण जेवूया फटाफट आणि बघूया. सो फायनली आमचा फेवरेट शो चालू झालेला आहे आपला मराठी बिग बॉस. फायनली आर व्हिडिओ म्हणते काय फेवरेट शो इज ऑन. जाम मजा येते बघायला. जाम भांडणं तर एक नंबर बाई. तर चला एन्जॉय करूया आपण पण तुम्ही पण एन्जॉय करा. नंतर कॉन्सन्ट्रेट ओनली ऑन मराठी बिग बॉस. 2 hours later. सो जरा छानपैकी बिग बॉस पण मस्तपैकी बघून झालेला आहे. बाळांची मस्तपैकी धुमाकूळ घातलेला आहे एकमेकांवरती. सो छानपैकी एन्जॉय केला आम्ही हा. आणि हा सीझन सगळ्यात बेस्ट आहे खरंच सांगते. कारण की ह्याच्या अगोदरचे जे बिग बॉस होते ते मी जरा पण नाही बघितले जरी असतील तरी डायरेक्ट मी फायनल बघितला. फायनल म्हणजे जे ग्रँड फिनाल असतो तो बघितला. मला जरा पण एवढं वाटत नव्हतं, इंटरेस्ट येत नव्हता. पण हा जो बिग बॉस आहे आत्ताचा मराठी बिग बॉस लिटरली सुपर्ब आहे. छान मजा येते बघायला आणि एक नंबर वाटतं खरंच. खूप कॉमेडी पण असतं, मारामारी तर खूप असतात. मारा म्हणजे तसं हातापारी नाही, नॉर्मली तोंडाच्या मारामाऱ्या. खूप छान असतं, खूप बरं वाटतं बघायला. सो चला आजचा छान मस्त खूप छान दिवस गेला आजचा. खूप बरं वाटलं. सेकंड सोमवार देखील छानपैकी पार पडला आहे. आता चला असंच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तसंच माऊची उद्या एक्झाम आहे मॅथ्सची. आज झाली इंग्लिशची आणि उद्या आहे मॅथ्सची. सो आपण तिला ऑल द बेस्ट करूया उद्यासाठी. माऊ ये लवकर. ऑल द बेस्ट.
फॉर युअर मॅथ्स एक्झाम. ओके. पप्पा आणि मम्मीला सांगितलंय की तेव्हा मी पेपरला जाईल तेव्हा मला दही साखर द्यायला. हा, दही साखर द्यायला. आम्ही दहीसाठी खूप हावरे आहोत. मला खूप दही साखर आवडते. सो चला, ऑल द बेस्ट. छान पेपर लिही, मस्त लिही. आणि सो चला, आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बोल, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक सबस्क्राईब नक्की कर. हां, नक्की करा आपल्या यूट्यूब चॅनलला. माझी माऊजी माऊ यूट्यूब बघा कशी बोलते. बोल. यूट्यूब नाही, यूट्यूब. ट्यूब. हां, यूट्यूब. यूट्यूब. हां. सो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लवकरात लवकर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि असे छान छान नवीन ब्लॉग्स बघा आणि सपोर्ट करत राहा. लवकरात लवकर आपल्याला मिलियन्सची शिडी गाठायची आहे ना. म्हणजे मिलियन्सची म्हणजे खूप सारे सबस्क्रायबर, मिलियन्सच्या वरती सबस्क्रायबर झाले ना. 1 लाख असं म्हणजे 1 मिलियनच्या पुढे लवकरात लवकर सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूवर्स चांगले म्हणजे सबस्क्रायबर्स द्या, व्ह्यूज द्या छान पैकी. आम्ही नक्की तुम्हाला छान असे व्हिडिओज बनवून तुम्हाला हसवायचा किंवा एक छानसा मेसेज द्यायचा प्रयत्न करू. पण बडबडते. सो चला, जोक सपाट. चलो, बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय बाय, बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग सौमौशी व्लॉग्स. Like, subscribe and comment. Press the bell icon for more videos. Bye bye.